नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत. आपल्याला माहिती आहे की आता 2 फेब्रुवारी जी हे काही परीक्षा झाली आहे ती परीक्षा म्हणजे कंबाईन ग्रुप बी नॉन गॅझेटेड जी PSI STI आणि ESO साठी होती. पेपरचा काठिण्य पातळी जर आपण विचार केला म्हणजे पेपरची पातळी कशी होती तर ते मीडियम पातळीमध्ये येईल. हा पेपर मीडियम पातळी याची आपण मध्यम लेव्हलचा हा पेपर होता असं म्हणता येईल आपल्याला. ते याच्यासाठी की आयोगानं बघा इथं यावेळेस जे प्रश्न होते तर या प्रश्नामध्ये यांनी जो काही चालू घडामोडीचा टॉपिक होता या चालू घडामोडीच्या टॉपिकला जवळपास म्हणजे हायेस्ट स्कोअर जे असणारे ज्यांचा खूप चांगला अति चांगला अभ्यास असेल ते 6 ते 7 प्रश्न हायेस्ट स्कोअर घेऊ शकतात. नाही तर चालू घडामोडी ते 4-5 प्रश्नावर समाधान मानावं लागेल. पण ह्योच जर आपण याच्या आधीचा जर आपण हे जनरल जर आपण विचार केला तर चालू घडामोडीमध्ये जर बाकीचे जर आपण जसं प्रश्न टाकलेले असतात त्याचा जर विचार केला तर आपल्याला इथे कळते की तसं जर असतं तर मुलं इथं 10-12 प्लस राहू शकले असते. पण साधारण इथं बघा चालू घडामोडीमध्ये इथं स्कोअर कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट की मॅथ अँड रिझनिंग हे होता हा टॉपिक बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केला. जवळपास याच्यात 15, 10, 12 असे मार्क घेणारे स्टुडंट आहेत. तर ह्यो जो काही पेपर आहे तर याच्यामध्ये आज आपल्याला जे प्रश्न बघायचे आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे ऍग्रिकल्चरशी निगडीत. आता ऍग्रिकल्चरशी निगडीत आजच्या प्रश्नामध्ये आपल्याला डिस्कशन्स करायचं आहे आणि हे डिस्कशन्स आपल्याला ज्या ऍग्रिकल्चरच्या एक्झाम अपकमिंग येणाऱ्या असतात याच्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. जवळपास 8 प्रश्न जे होते ते ऍग्रिकल्चरशी निगडीत असं म्हणता येईल. किती 8 प्रश्न जे होते ते ऍग्रिकल्चरशी निगडीत म्हणता येईल. आता तुम्ही इथे ऍग्रिकल्चरशी निगडीत म्हणू शकता किंवा काही प्रश्न जे होते तर ते जिओग्राफीशी निगडीत असंही म्हणतील जनरल जे स्टुडंट आहेत म्हणजे नॉन टेक्निकल जे स्टुडंट आहेत. तर बघा याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न बघायचे आहेत ते सगळ्यात प्रथम जे आलेला प्रश्न होता तर तो होता वनस्पतीवरील रोग म्हणजे काय प्लांट डिसीज आणि त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम्स हा प्रश्न विचारलेला होता. तर ऍग्रिकल्चर ज्यांचे BSc ऍग्रिकल्चर झालेला आहे त्यांचा हा क्वेश्चन चुकलेला नसल आणि नॉन टेक्निकल वाल्यांचा सुद्धा हा क्वेश्चन चुकलेला नसल असं मी गृहीत धरतो. कारण की आपल्याला माहिती आहे राज्यसेवा झाली त्याच्यावरही प्रश्न दिलेला होता डिसीजवर, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांनी हे केलेलं असेल. आता बघा पण ऍग्रिकल्चरवाल्या स्टुडंटचा हा प्रश्न चुकायलाच नको. आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की जी आता आपली ऍग्री MPSC किंवा आपण त्याला काय म्हणू की जी काही आपली आता राज्यसेवा परीक्षा झाली होती याच्यामध्ये सुद्धा त्यांनी व्हीटवर एक प्रश्न टाकलेला होता. आणि बाकीच्या ज्या आपण कंबाईन ग्रुप वगैरे बघत आहोत याच्यावर वारंवार काही क्रॉप आहेत त्याच्यावरच प्रश्न येत आहे. कारण की का त्याच्यावर प्रश्न येत आहे तर बघा राईस झालं व्हीट झालं हे स्टेपल फूड आहेत आपल्याला माहिती येतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारत आहेत. आता ग्राउंडवरचा टिक्का डिसीज हे ऑलरेडी कंबाईन ग्रुपमध्ये याचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा की या मॅच द पेअरमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर बघा हे काय आपल्याला बघा याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला एक जे काही ऑप्शन्स नंबर 3 होतं हा आपल्याला करेक्ट ऑप्शन्स होता याच्यामध्ये. का कारण की लूज मट ऑफ द व्हीट तर याची जर आपण जोडी लूज मट ऑफ द व्हीट याची जर जोडी आपण लावली तर बघा एक मिनिट याची जोडी जर आपण लावली लूज मट ऑफ व्हीट तर याची इस्टिलागो सेगेटम्स आपल्याला इथं येईल. त्याच्यानंतर दुसरा एक गव्हाचा रोग विचारलेला होता तर तो होता पक्सिनिया ग्रॅमिनेसी. तर हे पक्सिनिया ग्रॅमिनेसी आहे जो व्हीट रोग आहे ब्लॅक स्टेम रस्ट आहे यालाच किलर डिसीज सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो याला किलर डिसीज सुद्धा म्हणतात. हा एक विचारलेला होता. भुईमुगावरचा टिक्का सर्कस्पोरा हा खूप इम्पॉर्टन्स रोग आहे त्याला टिक्का डिसीज आपण म्हणतो. तर आपल्याला UG मध्ये हे माहिती होतं. तुम्हाला एक जर हा टिक्का डिसीजचाही कॉझल ऑर्गॅनिझम माहिती असता तरी ही मॅच द पेअर सॉल्व्ह केली गेली असती. ओके. नेक्स्ट प्रश्न विचारला होता तो विचारला होता सायन्समध्येच होता ऍग्रिकल्चरशी निगडीत किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड एज अ फ्रूट रायपनिंग हार्मोन्स. तर हाही प्रश्न सोपा होता. तर आपल्याला माहिती आहे सगळ्या जणांना ऍग्रिकल्चरवाल्यांचा प्रश्न आले असेल. इथिलीन याचा आन्सर आहे आणि इथिलीनलाच आपण गॅसियस हार्मोन सुद्धा असं म्हणतो. तर बघा अजून मी काही इथं काही तुम्हाला हार्मोन आणि त्याचे फंक्शन्स किंवा त्याच्याशी निगडीत काही एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून आपल्या बाकीच्या ज्या परीक्षा असतील त्याला इम्पॉर्टन्स आहे. ऑक्झिन्स मध्ये आपल्याला माहिती आहे IA हे IBA हे NA हे 2,4-D हे ऑक्झिन्स मध्ये आहेत. तर ऑक्झिन्स कशासाठी नेमकं असते हे आपल्याला माहिती पाहिजे. अपायकल बर्ड डॉमिनन्स आणि इनहॅबिट द रूट इलॉंगेशन्स अँड प्रमोट द सेल डिव्हिजन्स. सेल डिव्हिजनसाठी महत्वाचं असते आणि इनहॅबिट द रूट इलॉंगेशन्स. ओके. अपायकल डॉमिनन्स हे त्याचे काही फंक्शन्स आहेत. त्याच्यातला IA जे आहे तर IAचा यूज प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप्स म्हणजे प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप्स आपल्याला गळत असलेलं काही आपल्याला माहिती आहे की आंबे वगैरे असतात
तर हे प्री मॅच्युअर म्हणजे मॅच्युअर व्हायच्या आधीच ते गळत असतील तर त्याच्यासाठी यूज केला जातो. आयबीएचा रूट फॉर्मेशनसाठी हे खूप महत्वाचं आहे. आयबीएचा एनए फ्रूट थ्रिनर म्हणतात याला आणि प्रिव्हेंट द फ्रूट डॉट. तर हे जे फळं गळतात तर आयए पेक्षाही एनएचा यूज जास्त केला जाते आणि आपल्याला माहिती आहे 2,4-D आपल्याला फ्रूट सेटिंगसाठीही वापरल्या जाते आणि ॲज ए हार्बिसाइड म्हणून सुद्धा वापरल्या जाते. म्हणजे 2,4-D हा ऑक्झिनचाच आपल्याला माहिती एक प्रकार आहे. हे लक्षात ठेवा. दुसरं आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन म्हणजे आपल्याला माहिती आहे सेलचं डिव्हिजन्स करते किंवा स्टिम्युलेट द सेल डिव्हिजन्स आणि सीड डॉर्मन्सी म्हणून हे काम केले जाते. त्याच्यानंतर जिबरलिन आपल्याला माहिती आहे जिबरलिन फ्रूट साईज इन्क्रीज करते आणि जिबरलिन सेल इलॉंगेशन सुद्धा महत्वाचं आहे. ग्रेपची साईज वाढवण्यासाठी सुद्धा जिबरलिनचा यूज केला जातो. आणि इथेलिन आपल्याला माहिती आहे की इथेलिन फ्रूट ट्रायपनर्स आहे. हे महत्वाचं याचं फंक्शन्स आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा चुकलेला नसेल. नेक्स्ट प्रश्न जो आला होता ऍग्रिकल्चरशी संबंधित पण हे जिओग्राफीमध्ये होता. तर हे विचारलेला होता सॉईल आणि कोणकोणत्या प्रदेशात त्या सॉईल आहेत हा प्रश्न विचारलेला होता. तर बघा ही एक गोष्ट लक्षात घ्या. हे प्रश्न बिन सहज आपल्याला येणं गरजेचं होतं. जर ब बघितला आपण ब म्हणजे कोणती तुमची लॅटेराइट जांभी मृदा ही कोकण विभागात येते. हे आपल्याला माहिती असलं एक जरी माहिती असतं तरी आपल्याला सॉल्व्ह करता असता. तर बघा आपण सगळेच बघू. ब्लॅक कॉटन सॉईल आहे ते ब्लॅक कॉटन सॉईल महाराष्ट्राच्या पठार जो प्रदेश आहे जवळपास हा पठार प्रदेश 85% वर हा व्यापलेला आहे. तर ह्यो जो काही पठार प्रदेश आहे याच्यात काळी कापसाची मृदा आढळते. त्याच्यानंतर जी काही लॅटराइट सॉईल आहे जांभी मृदा आहे कोकणामध्ये आढळते. जी काही तांबडी मृदा आहे तर ही तांबडी मृदा रेडिश ब्राऊन सॉईल आहे तर ते पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया या भागात आढळते. आणि जे काही भरड उथळ मृदा आहे तर सह्याद्रीचा पूर्व भाग इथं ही मृदा आढळते. ओके. नेक्स्ट प्रश्न जर आपण बघितला तर हा एक प्रश्न विचारला होता. हा सुद्धा प्रश्न सायन्समध्येच विचारलेला होता. हा प्रश्न सुद्धा एक ऑप्शन्स आपल्याला माहिती असतं ते म्हणजे हिरवे शेवाळ ज्याला की आपण क्लोरोफायसी म्हणतो. हा प्रश्न आल्गीचे ग्रुप आणि त्याचं एक्झाम्पल हा एक कंबाईन ग्रुप बीला आधी विचारलेला प्रश्न आहे. तर बघा हिरवे शेवाळ म्हणजे एक जर माहिती असतं आपल्याला हिरवे शेवाळचं आपल्याला माहिती आहे हिरवे शेवाळचं उदाहरण स्पायोगायरा आहे. हे बघा अचं जर 3 लावलेलं असतं अचं 3 जर कुठं आहे तर आपण बघितलं तर अचं 3 फक्त एका ठिकाणी होतं आणि इथून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. बाकीचं काहीही माहिती नसतं तरी हा प्रश्न सुटला गेला असता. कारण आपल्याला माहिती आहे की जे क्लोरोफायसी आहे तर याच्या स्पायोगायरा येते त्याच्यानंतर व्हॉल्वॅक्स येते चारा येते क्लोरेला येते. आलं लक्षात. तर हे त्याचे उदाहरण आहेत स्पायरोगायराचे म्हणजे जे काही क्लोरोफायसी आहेत याचे उदाहरण स्पायरोगायरा आहे. त्याच्यानंतर तुमचा व्हॉल्वॅक्स आहे त्याच्यानंतर चारा आहे क्लोरेला आहे त्याचे उदाहरण होते. पण आपल्याला इथं जे पॉप्युलर आहे स्पायरोगायरा एवढंही माहिती असेल तरी हा प्रश्न आला असता. त्याच्यामुळं मॅक्झिमम जणांचा ही प्रश्न बरोबर असेल असं आपण इथं गृहीत धरू. नेक्स्ट प्रश्न हा तर एकदम सोपा प्रश्न आहे. जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असो का नॉन टेक्निकल वाले स्टुडंट असेल त्यांनी सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. इथं सुद्धा हरित क्रांती एक जर आपण बघितलं असतं फळ धान्य उत्पादन म्हणजे अचं 3 एवढंच बघायचं असतं. अचं 3 कुठं आहे इथं आहे मग संपला. बाकी पूर्ण वाचून वेळ घालायचा नसता. तर अचं 3 जर बघितलं इथं अन्नधान्य तर एवढे प्रश्न सॉल्व्ह झालेला असता. अलग लक्षात. तर ह्यो कॉमन प्रश्न होता. आपल्याला माहिती आहे की कृषी सेवक झालं ग्रामसेवक झालं या बऱ्याच परीक्षेला हे विचारलेलं आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळे हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला सगळ्या क्रांत्या. ओके. नेक्स्ट प्रश्न विचारला होता किंवा स्वामीनाथन आयोगाच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे काय. तर हा एक प्रश्न यांनी विचारलेला आहे. तर बघा याच्यात कोरडवाहू शेतीचे जे काही प्रकार असतात आता यांनी विचारले स्वामीनाथन व्याख्येनुसार. ऍक्च्युअली स्वामीनाथन सरांची व्याख्या असो किंवा बाकी असो तर याच्यात खूप जास्त फरक नाहीये. अलग लक्षात. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे जे आपण आपल्याला बीएससी ऍग्रिकल्चरमध्ये ड्रायलँड फार्मिंग असते त्याच्यात हे आपल्याला बेसिक शिकायला भेटते. तर बघा ड्रायलँड फार्मिंग वेगळं आणि ड्राय फार्मिंग वेगळं. एक गोष्ट लक्षात घ्या. हे ड्राय फार्मिंग आहे दुसरं आहे ड्रायलँड फार्मिंग आणि तिसरं असते रेनफेड फार्मिंग. आता ड्राय फार्मिंग जे असते आता इथं यांनी ड्रायलँड फार्मिंग विचारलेलं आहे. कोणतं विचारलेलं आहे ड्रायलँड फार्मिंग. आता ड्रायलँड फार्मिंग म्हणजे जिथं पाऊस 750 mm किंवा यालाच आपण 75 सेंटीमीटरच्या खाली असतो तर तिथं त्याला ड्राय फार्मिंग असं म्हणतात. आता 75 सेंटीमीटरच्या खाली आपल्याला एवढं जरी माहिती असतं आपल्याला तर बघा हा ऑप्शन तर कटलाच होता. 30 सेंटीमीटर पेक्षा कमी आता ह्यो बिन येणार नाहीये. 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त हाही येणार नाहीये.
आलं का लक्षात, कारण हे रेनफेड फार्मिंगच्या वरती चाललं. तर आता इथं हा प्रश्न बघा, 100 सेंटीमीटर पेक्षा कमी म्हणजे 100 सेंटीमीटर पेक्षा कमी म्हणजे किती आलं, लेस दॅन 750 mm किंवा 75 सेंटीमीटर, आलं का लक्षात. पण 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त म्हणजे बरोबर ही कॅटेगरी येत आहे. म्हणून ऑप्शन्स फक्त याचा ड जो आहे असेल तो ड योग्य प्रश्न आहे, आलं का लक्षात. त्याच्यामुळे हाही प्रश्न चुकला नसेल, कारण ऑप्शननं जर तुम्ही गेले तर हा ऑप्शननं बघा कसं कटत होतं. जो ऑप्शन्स होता हे तुम्हाला 100% माहिती होतं की इथं हा तर नाहीच येत, मग हा नाही येत, मग इथलचं कटलं, इथंही सुद्धा कटलं, राहिले होते 2च. तर 2 मध्ये क होतं का, तर 200 सेंटीमीटर पेक्षा ह्यो एकच काय जास्त राहील, म्हणून ऑप्शन एकच. म्हणजे तुम्ही लॉजिक लावून जर हा प्रश्न सोडवला असता तरी सुद्धा आन्सर चुकलं नसतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आलेला होता प्रश्न नाफेडशी निगडीत. आता हे बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यांनी जॉईन नसेल केलं ते करून घ्या. विशेषतः ॲग्रिकल्चरची तयारी करणारे जे असतील त्यांनी करून घ्या हे चॅनल. मी लिंक कमेंट बॉक्समध्ये याची टाकलेली आहे. हे बघा, मी आत्ता 5-6 दिवसापूर्वी नाफेडची एक हे टाकलं होतं. काय टाकलं होतं, आपल्या टेलिग्रामला एक पोस्ट केलेली होती. याच्यात बघा 2 ऑक्टोबर 1958 मध्ये स्थापना, मुख्यालय नवी दिल्ली, 28 मे 2004 रोजी नाफेडचे अध्यक्ष जे होते ते पहिले कोण होते. आता इथं बघा, इथं सगळ्यात नाफेड ही भारतातील कृषी उत्पादनासाठी विपणन सहकारी संस्थाची सर्वोत्तम संस्था आहे. म्हणजे तुम्हाला इथं जर बघितलं कर्ज वाटप हे कॅन्सल, तर मग कर्ज वाटप कॅन्सल, तर हा कॅन्सल होईल. ग्रामीण उद्योगाला चालना देणे थोडा बाजूला ठेवू आपण, हे कृषी मालाच्या सहकारी तत्व विपणन प्रोत्साहन, म्हणजे हे 100% बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर स्वस्त दरात हाही कटला, म्हणजे ड कटला. तर बघा ब तर नसल, पण इथं जर आता आयोगावर डिपेंड आहे, कारण याच्यात पहा कृषी मालाचं ॲग्रिकल्चर जे असते त्या ॲग्रिकल्चरमध्ये याचं जर आपण बघितलं तर काय प्रायमरी फंक्शन्स काय, जे काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस असतात ज्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरमधला असू द्या, फॉरेस्ट्रीमधला असू द्या, तर याला ऑर्गनाइज, प्रमोट, डेव्हलप आणि मार्केटिंग अँड स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चरल अँड फॉरेस्ट प्रोडक्ट हे करण्याचं काम आहे. त्याच्यानंतर फॅसिलिटेशन्स, कोऑर्डिनेशन्स ह्या गोष्टी हे करते, पण याच्यात हा उत्तर त्याचं राहील याचं. पण आता आयोग काय डिसिजन्स घेते, कारण सगळं ॲग्रिकल्चरशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच ग्रामीण औद्योगिकरणाला चालना भेटते. पण आयोगाचं उत्तर काय येते, ब आणि क येऊ शकते का हे आपल्याला बघायचं आहे, पण तसं आयोगाचं उत्तर कच आहे. ओके. कारण डायरेक्ट आपण जर बघितलं तर इथं क असल्यामुळं उत्तर सुद्धा टू प्रमोट द कोऑपरेटिव्ह मार्केटिंग अँड ॲग्रिकल्चर हेच येण्याचे चान्सेस आहेत आयोगाचं उत्तर. ओके. नेक्स्ट प्रश्न होता ते म्हणजे रॉक्स बद्दल. आपल्याला माहिती आहे फर्स्ट सेमिस्टरलाच आपल्याला सॉइल सायन्स सब्जेक्ट असतात, त्याच्यात रॉक्स वगैरे आपल्याला शिकायचे असतात, अलग लक्षात. तर बघा त्याच्या पेडॉलॉजी आपल्याला माहिती आहे की पेडॉलॉजी टू स्टडी ओरिजिन, क्लासिफिकेशन, डिस्क्रिप्शन्स ऑफ द सॉइल, याला पेडॉलॉजी म्हणतात, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर रॉक्सचे काही प्रकार दिलेले होते आपल्याला माहिती आहे. तर इथं त्यांनी सांगितलं होतं की बा मिनरल्स सच ॲज ए लाईमस्टोन, जिप्सम आर फाउंड इन द सेडिमेंटरी रॉक. 2 नंबरचं स्टेटमेंट बघा. आणि लाईमस्टोन आणि सँडस्टोन जे असते, लाईमस्टोन झालं तुमचं, सँडस्टोन झालं, तर हे सेडिमेंटरी रॉकचं एक्झाम्पल आहे, अलग लक्षात. सेडिमेंटरी रॉकचं हे एक्झाम्पल आहे. तर पहिला जे दिलेला होता इग्निसियस रॉकमध्ये आयर्न, गोल्ड आणि कॉपर वगैरे सापडते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खालचा जो प्रश्न दिलेला होता की मिनरल सचा जे मायका, गार्नेट आर फाउंड नॉट फाउंड, कारण ते नॉट फाउंड इन अ मेटामॉर्फिक रॉक. तर मेटामॉर्फिक रॉकमध्ये एक्झाम्पल तुमचं मार्बल वगैरे येते, स्लेट येते, अलग लक्षात. त्याच्यामुळं याचं ऑप्शन जे आहे तर ऑप्शन्स ए, बी, किंवा तुम्हाला बऱ्याच जणांनी जर असेल तर त्यांनी ऑप्शन्स नंबर बी तर हे कन्फर्म आपल्याला माहितीच आहे की हे ऑप्शन्स असेलच. पण काही संदर्भामध्ये जे काय आहे तर त्याच्यात इग्निशियस रॉक जे दिलेलं आहे त्याच्यात गोल्ड वगैरे, कॉपर, आयर्न असं सापडतायत असं दिलंय. त्याच्यामुळे आता आयोग बघू, पण हा एक क्वेश्चन्स आपल्याला ॲग्रिकल्चरशी निगडीत होता हे आपल्याला सांगायचं आहे. नेक्स्ट जो होता तर तो होता फूड वेस्ट इंडेक्स. आता आपणपर्यंत सगळे इंडेक्स पाहिले, पण फूड वेस्ट इंडेक्स हा कोण देते, तर हा देते आहे UNEP. UNEP हे काय, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. आणि हा ॲज इट इज प्रश्न आयोगानं कुठून उचललेला आहे तर हे GK टुडे नावाचं हे आपल्याला माहिती आहे की GK टुडे नावाचं ऑनलाईन इथे चालू घडामोडीचे प्रश्न असतात आणि याच्यातून ॲज इट इज प्रश्न उचललेला आहे हा. आणि GK टुडेचा मागचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं ऑनलाईन तुम्ही GK टुडे हे प्रश्न बघत चला. बऱ्याच सरळ सेवा भरतीला सुद्धा याच्यातून प्रश्न उचलल्या जातात. हे बघा ना, ॲज इट इज प्रश्न उचललेला आहे GK टुडे मधून. बरेचसे प्रश्न याच्यातून ऑनलाईन उचललेले आहेत.
त्याच्यामुळे हे माहिती असणं गरजेचं. हे ऍग्रिकल्चरशी संबंधित प्रश्न होते जे की आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. 7-8 प्रश्न आहेत जे IMP आहेत. आणि इथं काय होतं की इथं 3-4 प्रश्नांनाही आपण नॉन टेक्निकल वाल्यापेक्षा जर आपले 3-4 प्रश्नही चांगला असतात तर कटऑफला तेवढाच आपल्याला प्रमोट होऊ शकतो आपण वरती. आलं लक्षात. तर हे झालं ऍग्रिकल्चरशी संबंधितचे क्वेश्चन्स होते ते आज आपण डिस्कशन्स केलं. लवकरच तुमचा एक नवीन मुलांची डिमांड आहे की जे काही ट्री ऑफिसर या ट्री ऑफिसरचा सिलेबसचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. हे सगळे प्रश्न असतील हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करत आहोत. तोपर्यंत आज आपण इथेच थांबू.